डी गँगचे आरोप असलेले सुधाकर बडगुजर, दाऊदचा हस्तक आणि 1993च्या मुंबई स्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाशिकच्या फार्म हाऊसवरती पार्टी करण्याचा आरोप असलेले सुधाकर बडगुजर आणि दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्यावरती आरोपांची अक्षरशः राळ उठवणारी भाजप आज मात्र पार्टी विथ सलीम कुत्ता आणि पार्टी विथ डिफरन्स एकत्र येत आहेत। भाजप श्रेष्ठी बडगुजर यांना पक्षात घेण्यात उत्सुक आहेत। भर विधानसभेत डी गँगचे कसे संबंध आहेत यावरती मुद्दा मांडणारे भाजप आमदार नितेश राणे बहुधा आपलं वक्तव्य आणि आरोप विसरलेत। दाऊद इब्राहिम उसका करीबी सलीम कुत्ता, उसने एक पार्टी की, सुधाकर बडगुजर ये उसके साथ उन्होंने पार्टी की, जो ये फोटोग्राफ में दिख रहा है। बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे। कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही। बडगुजर जे आहेत शेवटी महायुतीत ते आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। युतीतच आलेले आहेत, आम्ही एकाच घरात आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत आहे। आता किती उदाहरणं आपण द्यायला हवीत की ज्या उदाहरणामध्ये साधं नवाब मलिकचं उदाहरण, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आरोप करून ज्यांना जेलमध्ये पाठवलं आणि त्याचे पुरावे दिले आणि थेटपणे दाऊद गँग कडून कशा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाले हे महाराष्ट्राला दाखवलं। तेच नवाब मलिक हे त्यांना उमेदवारी दिल्यानंतर, त्यांच्या कन्येला उमेदवारी दिल्यानंतर एवढंच कशाला प्रफुल्ल पटेलांच्या संदर्भामध्ये आरोप काय होते तर प्रफुल्ल पटेल यांनी दाऊद इब्राहिम टीमच्याकडनं खरेदी विक्रीचे व्यवहार केले, ईडीची कारवाई झाली, तो प्रॉपर्टीचा भाग हा जप्त केला, हे सगळं महाराष्ट्राला माहितीये। पण बहुधा भाजपचा समज असा झालाय आणि तो मतदारांनी पण खरा केला असं त्यांना वाटतंय, तो असा आहे की हे सगळे गणन बनन घेऊन सुद्धा आपल्याला लोक स्वीकारतात। महाराष्ट्राला या नेत्यांनी मूर्खात काढलंय का?